सगळ्यांचे स्वागत करता. थांबरे भाषे तुझे भैया सोडला चाललाय. ओके स्टार्ट झालं. हाँ या सगळ्यांचे स्वागत. आजची खास तुमकां सगळ्यांना आपल्याला याची कारण एक बरी गोष्ट आज झाली असा. रूफटॉप सोलर योजना जी आशिल्ली ताची सेकंड फेज आता परत सुरू झाली असा. गोंयांत काही टेक्निकल कारणामुळे आणि थोडेसे काही केंद्र आणि राज्य हातून काही असमंजसपणाच्यो काही हे जाल्यो, काही थंय सर्क्युलर काढले ते हांगा पावले ना, अशामुळे ती कंटिन्युटी उरली. आणि ताच्या ही स्कीम जी आसा ती एकदा केंद्रान बंद केली, हांगा चालू उरली. ताका मदीं जो गॅप आशिल्लो काही जवळ 300-350 ग्राहक जे आशिल्ले तांणी एप्लाय केले रूफटॉपाक, त्या हातूंतल्यान ते तशें पेंडींग उरले. कारण एकदां सेंट्रलाचें हे बंद जालें की सबसिडी दिवप मातशें कठीण आशिल्लें. पण असो एक वर्सभर पेक्षा जास्त हो इश्यू जो आसा तो इश्यू तसोच पेंडींग उरलो. त्यामुळे फुडलें जें काही कंटिन्युएशन जावंक जाय तें जावंक ना. पूण ती स्टीम जी आशिल्ली रूफटॉप सोलरची त्या वेळेच्यान स्टॉप केली आणि ताका मॉडिफाय करून आता नवीन जी PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना आयिल्ली आसा ती योजना आज परत सुरू जाल्ली आसा. आणि फाटल्या ह्या काही गोष्टी म्हणजे ज्या काही वेळ गेलो तातूंतल्यान थोडेशे आमी फाटीं पडले गोंयांत. परंतु आज ते सुरळीत सुरू जाल्ले आसा. आणि ज्यो 346 रूफटॉप सोलर ग्राहका खातीर जो काही म्हत्वाचे जे काही हे आशिल्ले तांकां जी सबसिडी मेळूंक जाय आशिल्ली ती ऑलरेडी आमी हांगसर राज्य सरकार कडेन मिटींग घेवन आमचे वीज मंत्री बाब सुदीन ढवळीकर हांकां बरोबर घेवन तो आमी विशय सोडलो आणि जे काही मदीं गॅप आशिल्ले तो भरून काडलो. आणि ती स्किमीचो पयलो इन्स्टॉलमेंट जो आसा तो जवळ आज आमी गोंयांक येयल्लो आसा, दिल्लो आसा. आणि जे काही उरल्या सेकंड इन्स्टॉलमेंटाच्यान सगळ्यो गोष्टी जो कडेन अमावंट उरला तो आमी पावयतले. आज जवळ 1,04,92,085 रुपया आमी पयलो इन्स्टॉलमेंट तो उरिल्लो फाटल्या हाजो दिल्लो आसा. आणि ही स्कीम जी आसा ती परत PM मुक्त बिजली सूर्यघर योजना जी आसा ती आता परत नव्यान सुरू जाल्ली आसा. हांव ह्या स्किमी खातीर सगळ्या गोंयकारांक अपील करता की आमी ही स्कीम घेता आनी स्वताचोय ताचो फायदो आसा. कारण गोंयांत ह्या माध्यमांतून हे स्किमीक सगळ्या देशभरांत ह्या स्किमीक जवळ 78,000 रुपया म्हणजे जर 1,80,000 ते 2 लाख पर्यंत ह्या प्रत्येक रूफटॉप 3 KVA घेवपाक लागून खर्च आसा. आणि तातूंतल्यान जवळ 78,000 केंद्र दिता आणि राज्य सरकारची जवळ आणि तितकीच 30% सबसिडी राज्य सरकार दिता. अशें करून कमी थोडेशे पयशे ग्राहकाक भरचे पडटा. आणि जवळ थोड्या एक वर्सभराच्या कालावधीन जी बिजली जी आमी एक्वायर करतले मेळटली ती आमी ग्रिडांत ट्रान्सफर करतात आणि जितली खपता तितले मायनस करून उरिल्लेचे पयशे त्या घरकाराक राज्य सरकारचे वीज खाते दितले. आणि ह्या माध्यमातून जवळ बिल जी कितें येताली ती बिल 0 जातलेंच, परंतु तांची इन्कम सुद्धा जास्त जर कमी वापरली 200 पॉयंट सुद्धा फ्री मेळटली. जर मायज वापरली तर ताका थोडेशे हातूंतल्यान पयशे फारीक करचे पडटले. जर उरली जाल्यार ते ग्रिडाक घेवन सरकार तांकां पयशे दितले. आणि अशे तरेच्यो सगळ्यो बाबी ज्यो आसा आज पूर्ण जाल्ले आसात. मदीं ही जी काही स्कीम मदीं जो थोडोसो मदीं गॅप पडला तातूंतल्यान राज्य सरकाराक तातूंतले थोडे पयशे म्हणजे 3,58,67,000 रुपया हे सँक्शन जाल्ले पयलीं. तातूंतल्यान जे उरिल्ले ते जवळ 1,99,00,000 रुपया परत करचे पडले विथ इंटरेस्ट. आणि परत आमी ते सबसिडी जी ह्या लोकांक दिवपाची ती सँक्शन करून आज तांकां परत दिल्ली आसा. हांव आज सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट करता की स्वताचो फायदो आसाच आसा. ही रूफटॉप घेतल्या नंतर मुफ्त बिजली योजनेच्या माध्यमातून फायदो आसाच, परंतु देशाक सुद्धा तांचे एक पाठबळ मेळटा. कारण आज आमी जी इलेक्ट्रिसिटी जळयतात ती खंय तरी कोळसो जळोवन आनी करून तयार करतात. आणि जर आमी सूर्य आपल्या घरात हिजो वापर केलो घेवन जाल्यार हे जे काही
एनवायरमेंटल इश्यूज आसात, मागीर जे कार्बन आमकां जे क्रेडीट मेळोवपाक जाय किंवा कार्बन आमी जर एमिशन करपाक जाय, झिरोचेर वचपाक जाय, आमचे जे टार्गेट आसा ते 2030 पर्यंत 500 मेगावॅट ह्या हातूंतल्यान तयार करप आणि 2047 पर्यंत झिरो एमिशन दवरप आणि सूर्यघर मुफ्त बिजली योजना तातूंतले एक बिगर पार्ट आसा. आमी हातूंतल्यान सोलर हे तयार करू शकतात आणि हातूंतल्यान खंय तरी जरी देशा खातीर जे पोल्युशन आहा ते निश्चितपणे आमी कमी करू शकतात. हो एक दुसरो फायदो देशाक आसा आणि त्यामुळे सगळे गोंयकारांक हांव अपील करता की तांणी लगेच आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे हे आसा तातूंत सगळे तरेचे वेवस्था तातूंत आसा. आमचे हांगसरले हे आसात ते सगळे एजंट आहात ते सगळे डिटेल थंय तातूंत गेल्यानंतर पयलीं रजिस्टर जावचें पडटा ऑनलायन आणि ते सगळे हे आसात ते आमचे करून दितात आणि म्हणून सगळ्यांनी ह्या हाजे कडेन ही स्कीम घेवपा खातीर तांणी फुडें येवचें. सादारण योग्य तरेचो प्रचार जावना अशें लोकांचें म्हणणें आसा आणि बरोबर आसा ते थोडे आमी प्रचारांक गेल्ले फाटीं उरल्यात, परंतु आमी केंद्र सरकारांनी थारावन राज्य सरकाराक बरोबर घेवन गांवांनी हाचो प्रचार जावचो म्हणून ताची ट्रेनिंग कॅम्प आमी येणाऱ्या मे म्हयन्याक एक 15 दिसांनंतर मे म्हयन्याच्या आसपास आमी दवरतले. तातूंतल्यान प्रत्येक पंचायतीक वचून हो एक ट्रेनिंग कॅम्प आमी हांगा घेतले आणि तातूंतल्यान काही ग्रुप आमी प्रत्येक पंचायतींत धाडून ताचो प्रचार प्रसार करून जास्तीत जास्त कनेक्शन म्हणजे गोंयांतली सगळी घरांनी ही PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचे हे जावंक जाय, आपल्या घरांत घेवची अशे पद्दतीचे प्रयत्न जातले आणि सोपास्कर हे आसात लगेच सबसिडी मेळपाकी पयलीं मातसो वेळ जालो, परंतु आतां सबसिडी मेळपाकी वेळ जालो. जर कंप्लिशन जालें फोटो हातूंत पावलो जाल्यार लगेच ताका सबसिडीचे वितरणय करतले. ही एक योजना जाली. दुसरी एक योजना आसा की कदाचित गोंयांत शेतां कमी आसतले, परंतु PM कुसुम जी योजना आसा ते हातूंतल्यान जे काही डिझेलचे पंप आसात, थोडे इलेक्ट्रिसिटीचे आज पंप शेतकारा खातीर पंप चलता. ही PM कुसुम योजनेची काडल्या तातूंतल्यान आमी सोलर पंप सप्लाय करता, ताका अशाच पद्दतीची सबसिडी आसा आणि ते सोलर पंप प्रत्येक शेतकारा हे करून फरक असो पडटलो की पयलीं हे पंप घेताले ते इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आशिल्ले आणि ते रातचे लायट मेळटाले, दिसाचे पंपाक मेळटा कारण दिसाक आमकां वीज जाय, ही इंडस्ट्री वीज जाय, बाकी हांकां वीज जाय आणि तांकां रातची एका नंतर आमी हे दिताले पावर दिताले सगळे कडेन देशभरात आणि म्हणून मागीर काही एक्सिडेंट काही जाताले, काही शेतान गेले नंतर सर्प जावताले काही आणि अशे तरेचे बारीक हे जाताले. पण आज अशें जालां की आमी जेन्ना PM कुसुम योजने खाली सोलर पंप बसयतात तेन्ना ताका दीसभर म्हणजे जशें सूर्योदय जालो की लायट मेळ्ळी की ताका दीसभर आपल्या शेताक उदक लावपाक ह्या योजने मधून मेळटले. आणि म्हणून एक दोन हातूंतल्यान आसा की पयली गोष्ट आमी डिझेलचे पंप रिप्लेस करतले आणि ज्या इलेक्ट्रिसिटीचे जे आज पंप चलता ते आमी सोलर करतले. अशे दोन तरेची योजना आसा. तेणी सगळ्या शेतकऱ्यांनी हो सगळो फायदो शेतकरी आसतले किंवा अन्न जेका अशे पंप लागतात तांणी हे घेवचे आणि तातूंतल्यान वीज जी आसा ती आमी सोलर हितूंतल्यान रुपांतर करपाक उत्तम प्रकारे सबसिडी सरकार राज्य सरकार आणि गोंय सरकार दिता, ताचो फायदो घेवचो. आणि म्हाका दिसता हो प्रचार तुमकां सगळ्यांक विनंती आसा की एक पर्यावरणाचें रक्षण आणि गोंयांत सगळ्या ग्राहकांक फायदो अशे दोन तरेचे हे गोष्टी हातूंत हे जाल्ले आसात. तातूंतल्यान तुमी योग्य पद्दतीन लोकां पर्यंत पावपाचो प्रयत्न करतलो. आमचे कार्यक्रम जातले, ट्रेनिंग कार्यक्रम जातले, गांवांनी प्रचाराचे कार्यक्रम जातले. तुमचो सपोर्ट आवश्यक आसा, तुमचे सहकार्य गरजेचे आसा. त्यामुळे तुमकांय विनंती करता पत्रकारांनी हो विशय सगळ्यांपर्यंत पावयचो. कॅम्प केन्ना स्टार्ट जातलो? कॅम्प मे महिन्याच्या फर्स्ट वीक पंचायत लेवल केंद्रातले काही आमचे मिनिस्ट्रीचे लोक येतले, मेहनारी मिनिस्ट्रीचे लोक येतले, लोकल जे कॉर्पोरेशन हांगा गोंय सरकाराचे वीज सप्लाय करपी हे आसा तांचे सहकार्यान कॅम्प आमी गोंयभर जातले. आनी आमचे टार्गेट आहा कमीत कमी ह्या येणाऱ्या वर्षभरान साधारण एक मोर देन 50% हे आमी कव्हर करतले, अशी कव्हर करची अशी तरेची आमची योजना आसा. ही रूफटॉप योजना म्हणजे रूफाचेरूच बसोवंक जाय अशें काय ना. कशें तुमकां ओपन स्पेसली रूफटॉपाचेर जी साधारण जी घरां आसा तांकां वयर जशें बसयली सूर्यप्रकाश बेगीन मेळटा. ओपन जागा तातूंत घरा कडेन बसून कनेक्शन ते घेवंक जाता. तशें मागीर रुफारूच बसूं जाय अशें कंपल्शन ना. आनी रूफाचेर बसयतना थोडे पडटा खर्च, लोकांक चड वापरपाची गरज पडना.
पण सकयल्यानंतर त्याचे खर्च उरला जास्त म्हणून रूफटॉपाचे ल्हानशा व्याज बऱ्यान सुद्धा रुफाचे म्हणजे पत्र्याचे घर आहा ताजे सुद्धा फिट करपाक जाता. कंझ्युमर जवळजवळ 400च्या कंझ्युमर बसयल्ले जवळजवळ 500च्या आसपास असतात. आणि आता फास्ट सुरू झाला. आता लोकांनी रजिस्ट्रेशन आज फास्ट करतात. ऑनलायन काय ऑनलायन गोंयांत उदका एक कॉमर्शियल पद्धतीचे प्रकल्प येवपाचे अशें आयकलां. हाडूंक जाता. आतां आमी पयले फेजीक आमी आमच्या मिनिस्ट्रीन जवळ 50 प्रोजेक्ट अशे म्हणजे 100 मेगावॅट 50 मेगावॅट अशे 50 लोकांक परमिशन ऑलरेडी दिल्ल्या. 50चे आनी डिमांडामुळे 5 वाडयली. तातूंतल्यान आतां पर्यंत 20-22 प्रोजेक्ट सुरू जाल्ले आसा. बाकी ऑनलायन आसात. लोकांची डिमांड आसा की आनी वाडून आमकां हे प्रोजेक्ट दिवचे. तातूंतल्यान ती स्कीम आनी ही स्कीम वेगळी ती वेगळी. तातूंत सबसिडी ना. तेणे फक्त पावर तयार करप हे सगळे खर्च तांणी करप आणि सरकाराक दिवप. ताचे रेट ताचो पीपी एग्रीमेंट जाता. एग्रीमेंटासून ताका अमके पर केवीक तांकां पर मेगाक आमी पयशे फारीक करतात. ते रेट ठरिल्ले आसता आनी तो एक बिझनेस बरो जाता. गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून केडा आहा हय आनी वर्स बरो पयलीं WRDक एक लेटर बरयल्लें जे कितें धरणां आसा डॅम आसात या. तेचे उदकाचेर हें करपाचें या वर्स भर तशें डिसिजनच जावना. करूंक जाय. आतां तुमी लोकांक अपील करता पण सरकाराक केन्नाय करता डेफिनेटली फ्लोटींग घालपाचें. फ्लोट आहे. कारण ते धरणाकडे जागा भरपूर आसा आणि ताजे म्हणजे थंय कितें आसा की जास्त हे पावर मेळपाची तातून समज कांय ऑब्जेक्शन काय वर्स लागले करूंक जाय. चालू आसा. सुरवात आतां जाता न्ही. आमी हे धरुया. सर खर्चाचो कोणी स्कीम सायडीन दवरून तुमी स्वताचे करपाक गेला जाल्यार कितलो खर्च आसा? खर्च साधारण 1 मेगावॉट करतलो जाल्यार जवळजवळ एक 3-4 कोटी लागतात. 1 मेगावॉट करतलो जाल्यार एका फॅमिली फक्त सबसिडी ना जाल्यार फक्त 2 लाखाच्या भितर 3 केबी एका सबसिडी आहा. तुम्ही ताजे वयर मातशें केलो जाल्यार इल्लोसो खर्च मायज जाता. 2 ते 2.5 लाख. तुम्ही जर 4 केबी घेतले 5 केबी घेतले जाल्यार तितलो मातसो खर्च मायज जाता. 3 केबी पर्यंत सबसिडी दिता. पण घरान तितली लागना तरी पण उरता. पण जास्तीत जास्त वगीच कित्याक खर्च अननेसरी खर्च कित्याक करप. 500 जाणांनी घेतला गोंयांत जवळजवळ 500च्या लोकांच्या आसपास जाल्ले आसा. आतां इल्लें रजिस्ट्रेशन खूब जाल्लें आसा आनी आतां इल्लेशें स्पीड वाडटली त्या मातशें. आनी हो एक इश्यू आशिल्लो सबसिडी मेळोवंकूच ना म्हणून लोकांनी रजिस्ट्रेशन बंद केल्ली. गोंयान चड हें जावनात. जवळ 40 कितें तरी कनेक्शनां हें आसात दिल्लीं आसात. आतां ती हळूहळू शेतकारां म्हणटा वचून ती वाडोवन कारण लोकांनी सबसिडी आहा ताका सबसिडी आसा. ह्या दोनूय स्किमीक सबसिडी आसा. थँक्यू.